पुण्यातील अलका चौकातून दांडेकर पुलाकडे जाणारा रस्ता पूर्णपणे बंद झालाय। थोड्या वेळापूर्वीपर्यंत इथून वाहनं येत जा करत होती, मात्र आपण पाहतो आहोत आता या ठिकाणी विद्यार्थ्यांचा खूप मोठा जमाव येऊन रस्त्यावरती बसलेला आहे आणि त्यामुळे वाहतूक जी आहे ती या ठिकाणी पूर्णपणे बंद करण्यात आली आहे। गेले 2 दिवस हे आंदोलन सुरू आहे आणि IBPS आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेतली जाणारी परीक्षा 25 तारखेला एकाच दिवशी होते आहे। त्यामुळे विद्यार्थी एका कुठल्या परीक्षेला मुक्तील असं म्हणत या विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलंय आणि त्याच्या निषेधार्थ सुरू असलेल्या या आंदोलनाला राजकीय पक्षांनी देखील पाठिंबा दिलेला आहे। रोहित पवार काल रात्रीपासून इथे तळ ठोकून आहेत। रोहित पवारांनी या ठिकाणी रात्र याच विद्यार्थ्यांसोबत काढलेली आहे। आता रोहित पवार या ठिकाणी आहेत, त्याचबरोबर युवक काँग्रेसचे नेते देखील या ठिकाणी आहेत आणि इतर राजकीय पक्षांचे नेते देखील या ठिकाणी आहेत आणि त्यामुळं आता एका अर्थाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगावरती दबाव आलेला आहे की निर्णय नक्की काय घ्यायचा। कारण लोकसेवा आयोग जरी स्वायत्त असला तरी आपल्याला जी माहिती कळते आहे त्या माहितीनुसार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी लोकसेवा आयोगाला विनंती केलेली आहे की या परीक्षेबाबत त्यांनी पुनर्विचार करावा। कारण विद्यार्थ्यांचा हा रोष, दुसरीकडे शरद पवारांनी देखील इशारा दिलेला आहे की ते स्वतः या विद्यार्थ्यांसाठी मैदानामध्ये उतरतील आणि दुसरीकडे आपल्याला जी माहिती मिळते आहे सूत्रांकडून त्यानुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे जे 5 सदस्य आहेत ते ही परीक्षा 25 तारखेला घेण्यावरतीच ठाम आहेत। आपल्यासोबत रोहित पवार आहेत। दादा, एकीकडे लोकसेवा आयोगाची बैठक सुरू आहे, दुसरीकडे हे आंदोलन सुरू आहे, तुमच्यापर्यंत काय माहिती पोहोचते आहे? आयोगाच्या बैठकीमध्ये काय होणार आहे? असं कुठेतरी कळतंय की परीक्षा ही पुढे ढकलली जाणार आहे। फक्त ढकलत असताना आमची विनंती की खूप जास्त ढकलू नये, त्याच्याच बरोबर कृषी विभागाला सुद्धा तिथे संधी दिली जाणार आहे अशी चर्चा तिथं आहे आणि त्याच्याच बरोबर गट क आणि ब या बाबतीत सुद्धा निर्णय आता येईल नाही तर 10 दिवसात येईल। त्यामुळे एक्झॅक्टली ते काय बोलतायत, काय डिक्लेअर होते हे आपल्याला बघावं लागेल। पण विनंती की लवकरात लवकर करा, ऑलरेडी उशीर झालेला आहे, विद्यार्थी न जेवता इथं बसलेले आहेत। बरोबर, म्हणजे तुम्हाला अपेक्षा आहे आणि माहिती आहे की परीक्षा पुढे ढकलली जाऊ? माहिती आहे असं बोलता येणार नाही, अंदाज आहे आणि अपेक्षा आहे। ओके, तर ही खूप महत्वाची माहिती आहे आणि आपणही जसं सांगतो आहोत की राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दोन्ही नेते महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे जे सदस्य आहेत 5 सदस्य त्यांना विनंती करतायत की या परीक्षेची तारीख बदलण्यात यावी। कारण एकीकडे विद्यार्थ्यांची मागणी आहे, त्याचबरोबर यामध्ये राजकीय पक्ष उतरल्यामुळे या सगळ्या आंदोलनाला कुठे ना कुठे राजकीय स्वरूप देखील प्राप्त झालेलं आहे। आपण या विद्यार्थ्यांचा हा जोश या ठिकाणी पाहू शकतो, कारण त्यांना अंदाज आलेला आहे की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून त्यांची मागणी मान्य होऊ शकते, परीक्षेची ही तारीख बदलली जाऊ शकते आणि त्यामुळं इथं या घटकेला मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांची ही जी गर्दी आहे ती वाढलेली आहे। गेले 2 दिवस तुम्ही या ठिकाणी आंदोलन करताय, कुठेतरी निर्णय घ्यायला उशीर झाला असं वाटतंय? 3रा दिवस दादा आमचा हा आंदोलन करण्याचा। 6 विद्यार्थी उपोषणाला बसलेले आहेत, आमरण उपोषणाला बसलेले आहेत। एका विद्यार्थ्यानं आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे, तरी सरकार कोणताही पॉझिटिव्ह डिसिजन घेत नाही। सरकार इतका का वेळ लागत आहे, आयोग इतका का वेळ लावत आहे, हेच मला विचारायचं आहे। 1 मिनिटाचा डिसिजन आहे हो, एक परीक्षा पुढे ढकलायला किती वेळ लागणार आहे? तुम्ही MPSCची परीक्षा देता, तर एकूण आयोगाच्या या कारभाराबद्दल अनेकदा विद्यार्थी त्यांच्या विरोधातलं मत व्यक्त करतात, पण आयोगाची कुठेतरी स्वायत्ता आहे अशी दुसरी बाजू मांडली जाते। 100% आयोगाची स्वायत्ता आहे आणि त्याचा सन्मान करायला पाहिजे, कारण की आम्ही पण भविष्यात प्रशासनात अधिकारी म्हणून जाणार आहेत। परंतु जर आयोगाला माहित होतं की IBPSची परीक्षा ही 25 ऑगस्टला होणार आहे, मग त्या दिवशी राज्यसेवेची परीक्षा का ठेवली? आणि इतक्या दिवसापासून कृषीची पदं ऍड करा म्हणून मागणी होत होती, जर ती पदं ऍड केली असती तर आज एवढा विरोधाला सामना त्यांना व्हावाच लागला असता। कुठेतरी आयोगाचं दुटप्पी धोरणच या गोष्टीला कारणीभूत आहे की आज ही परिस्थिती निर्माण झाली। आधीच निर्णय घेतला असता तर वेळ आली नसती। आमच्या मुळात 3 मागण्या आहेत। राज्यसेवेच्या परीक्षेमध्ये 258 जागा ऍड होऊन परीक्षा पुढे गेली पाहिजे। दुसरी म्हणजे कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी 15,000 जागेची ऍड आली पाहिजे आणि तिसरी म्हणजे राज्यसेवेच्या ऍडमध्ये 1,500 जागांची वाढ झालीच पाहिजे। याचं नोटिफिकेशन येईपर्यंत इथला एकही विद्यार्थी इथून हलणार नाही। आता यांनी सांगितलं ही एक मागणी होती 25 तारखेपर्यंत 25ची परीक्षा पुढे ढकलण्याची, पण हळूहळू अनेक मागण्या पुढे यायला लागली।
अनेक मागण्या पुढे येण्याचं कारणच एवढं आहे की लोकसेवा आयोग आहे आणि सरकार आहे यामध्ये खऱ्या अर्थानं समन्वय राहिलेला नाही. एवढी सगळी तरुणाई रस्त्यावरती आल्यानंतर सुद्धा शासनाला असेल किंवा आयोगाला असेल कुठेतरी मार्ग काढता येत नाही. एवढी मोठी असंतोषाची लाट या तरुणामध्ये उसळलेली आहे. सरकारने आणि आयोगाने लवकरात लवकर नोटिफिकेशन काढून विद्यार्थ्यांना न्याय देणं अपेक्षित असताना कुठेतरी यामध्ये वेगळ्या भूमिका सरकार मांडते की काय अशी खऱ्या अर्थानं लोकांमध्ये संभ्रमाची भावना निर्माण झाली. म्हणजे मागण्या म्हणजे काय काय आहेत नक्की? कारण आता ही एक मागणी तर मागण्या काय आहेत नेमकं? एमपीएससी आणि आयबीपीएसची एक्झाम एकाच दिवशी आलेली आहे आणि शासनाने ज्या 258 कृषीच्या जागा आलेल्या आहेत त्या कृषीच्या जागांचं मागणी पत्रक सरकारने दाखल केलेलं आहे. अशाही परिस्थितीमध्ये 2024ची जी एक्झाम आहे एमपीएससी डिस्क्रिप्टिव्हची ती शेवटचा पॅटर्न आहे आणि ते डिस्क्रिप्टिव्ह यानंतर डिस्क्रिप्टिव्ह होणारच नाही करणार आहे. एमसीक्यूची एक्झाम होत असताना 256 जागा देखील एमसीक्यूच्या वतीने घेण्यात यावी ही विद्यार्थ्यांची प्रमुखांनी मागणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.